नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे. होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसापासून जी तुमची प्रतीक्षा होती आता ती खऱ्या अर्थानं पूर्णपणे संपली आहे. शेतकरी बांधवांनो, परवा दिवसापासून या ठिकाणी वाटप सुरू झालंय आणि आज या ठिकाणी म्हणजेच की तिसरा टप्पा वाटप होणार आहे. जर का तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि आता जे उर्वरित राहिलेले पात्र शेतकरी बांधव होते आता त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांनो या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की यासाठी नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता नेमकी जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तशीच शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, तुम्हाला ए टू झेड माहिती आता सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची मराठीमधून अपडेट या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या टप्प्यासाठी कोणत्या जिल्हे म्हणजेच की उर्वरित जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यामध्ये आलेली आहे. आता ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया. त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला. आता शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तशीच तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ए टू झेड पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग म्हणजेच की दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे ए टू झेड पाहायला मिळणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधव म्हणजेच की उर्वरित राहिले होते. आता या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर का आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमची महत्त्वाची ही कामे देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. जर का कामे पूर्ण असतील, तुम्ही म्हणजेच की अपात्र नसाल, पात्र असाल, तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं आता तुमच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. संपूर्ण आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, खऱ्या अर्थानं नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. त्यानंतर लगेच आपण हे देखील पाहूया की तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढे आपण खऱ्या अर्थानं हे देखील जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी निवडण्यामध्ये आलेली आहे, कोणते 18 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत. जर का त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणारे शेतकरी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजने
योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील, म्हणजे शेतकरी बांधवांनो आताच मागील म्हणजेच की 1-1.5 महिना झालं पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल, तर खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जर का नमोचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील, रेग्युलर म्हणजेच की इत्यादी तुमच्या खात्यावरती हप्त्यांचं वितरण झालेलं असेल, तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी हे देखील पाहूया की नेमकी तुम्हाला महत्त्वाची कोणती कामे करायची आहेत। हे पाहिल्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचे अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई-केवायसी करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे हप्त्यांच्या लाभासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांनी अपूर्ण ठेवलेला आहे। जर का शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्या, तरच तुम्ही पात्र असणार आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार। तर आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला, जिल्ह्यांची नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नागपूर नंदुरबार मधील शेतकरी असाल, नागपूर नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते व पीएम किसान योजनेचा 1 हप्ता म्हणजेच की 24वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो भंडारा मधील शेतकरी असाल, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यानंतर बुलढाणा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्लस 10व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे।
त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर. जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आता खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे परभणी मधील शेतकरी असाल, पुणे परभणी मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर उस्मानाबाद पालघर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे सिंधुदुर्ग वर्धा. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वाशिम यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन